नमस्कार मंडळी, आजच्या जेवणात काय, आता श्रावण महिना चालू होतोय तर आपल्या आवडीचं छान छान असं नॉनव्हेज फटाफट खाऊन घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण आज बनवतोय चिकन आणि आंबोळ्या. तर बघूया रेसिपी. तर आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद, मीठ आणि लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट लावून घेतलेली आणि हे छान मॅरिनेशन करून 2 तासासाठी बाजूला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण एका तव्यात ओल्या नारळाचे कातळे भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालून भाजायचे म्हणजे ते छान चॉकलेटी रंगावर परतले जातात. मग त्यामध्ये उभा चिरलेला आपण कांदा घालायचा आहे, आल्याचा एक छोटा तुकडा घालायचा आहे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घालायच्या आहेत, धणे, काळी मिरी, वेलची, दालचिनी, थोडेसे तीळ, खसखस आणि सुकं खोबरं भाजलेलं, हे सर्व जिन्नस त्यामध्ये छान परतून घ्यायचेत आणि एक वाटण बनवून साईडला ठेवून द्यायचं आहे. मग एका पातेल्यात छान तेल कडक गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडासा कांदा चिरून घालायचा आहे आणि तो गुलाबी रंगावर परतायचा आहे. मग मॅरिनेट केलेलं आपलं चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं हिंग, मसाला आणि जे आपण वाटण बनवलं आहे ते छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर कोमट पाणी घालायचं आहे. ह्यानी आहे ना खूप सुंदर असा सुगंध दरवळतो आणि छान अशी चव येते. त्यानंतर आता आपल्याला बनवायच्या आहेत आंबोळ्या. आंबोळ्यांची रेसिपी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघा. आणि छान अशा त्या पद्धतीने जर तुम्ही आंबोळ्या बनवल्या तर लुसलुशीत आणि मऊ होतात. तर हे कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडतं आहे. तर चला बघूया आपलं चिकन शिजलं आहे का. त्यामध्ये घालूया आपण आता कोथिंबीर आणि सर्व करूया आंबोळी आणि चिकन. त्यासोबत आपण सलाडमध्ये कांदा, टोमॅटो हे घेणार आहोत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.